तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, आपण MPW जी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत घेतली जाते त्याचे सर्व तांत्रिक आपण पाहत आहोत. ओके, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे 2023मध्ये जी काही तांत्रिक प्रश्न होते, म्हणजे अभ्यासक्रमामध्ये तिथे तर 80 प्रश्न होते तांत्रिक आणि अतांत्रिक 20 प्रश्न होते. बरोबर, आपण तांत्रिक पूर्ण पाहिलं. ॲक्च्युली ते 80 प्रश्न नसून साधारणपणे 83 प्रश्न आले होते, कारण 5 जे जी केचे प्रश्न होते त्यामध्ये 5 पैकी 3 प्रश्न तांत्रिक होते. इथं देखील तसंच झालेलं आहे. इथं जरी अभ्यासक्रमाला 40 असा उल्लेख असला तरी 45 प्रश्न जे आहेत ते आपल्याला बघायचे त्या व्हिडिओमार्फत. आणि एक लक्षात घ्या, अभ्यासाची दिशा ठरवायची असेल तर प्रश्नपत्रिका पॅटर्न समजून घ्यायचा आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नासोबत काय अभ्यास करावे अथवा करू नये ह्या दोन गोष्टीची विशेषताने चर्चा करण्यात येईल आणि तुम्हाला एक दिशा ठरेल आणि तुमची दशा होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. ओके, पहिला प्रश्न आहे आपला, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात डॅश डॅशची महत्त्वाची भूमिका आहे. तर कोणत्या घटकाची जी महत्त्वाची भूमिका आहे तर ते ॲनाफिलिस डास याची महत्त्वाची भूमिका आहे. पुन्हा एकदा सांगतो, हा टॉपिक झाला मलेरियाशी निगडीत. ओके, मलेरियाच्या संदर्भात जर विचार केला तर औषध, त्यानंतर लक्षणे, त्यानंतर कारक घटक ह्या बाबीवर पुन्हा API सर्व्हिलन्स जे आहे सूत्र, ह्या सर्व गोष्टीवर जे सातत्याने प्रश्न आलेले आहेत हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. अभ्यास काय करायला पाहिजे ही गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे. मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य जे आहे ते लसीकरण या बाबीशी संबंधित आहे. जलसंवर्धनासाठी जलयुक्त शिवार योजना वगैरे अशा काही गोष्टी आहेत ते तुम्हाला माहीत आहेत. ओके, पुढे आहे, पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता असतो? पित्ताशयात, आता हा जो प्रश्न आहे मानवी शरीरशास्त्र हा मुख्य घटक धरा तुम्ही. ओके, याच्याशी निगडीत आपण त्याला गृहीत धरू शकतो. आता ह्याचा पित्ताशय जे ह्याचं उत्तर आहे यकृत. ह्याचं उत्तर आहे यकृत, किडनी. आणि जर मानवी शरीरामध्ये हा टॉपिक कशामध्ये आहे असं विचारलं तर आपण हे त्याला म्हणू शकतो मानवी उत्सर्जन संस्था असं याचा टॉपिक होऊ शकतं, होतं किंवा आहेच. तर अशा प्रकारे अभ्यास करत असताना जर समजा 2023चं जरी पाहिलं किंवा 2021चं पाहिलं किंवा आगामी 2017 40% किंवा 50% पाहिलं तर त्या बेसवर आपल्याला दोन पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. एक डायरेक्ट अभ्यासक्रम जो दिलेला आहे आत्ता आणि दुसरा असतो इनडायरेक्ट. ह्या दोन्हीचं योग्य प्रकारे कॉम्बिनेशन केलं किंवा बेरीज केली आणि त्या बेरीज जर व्यवस्थितरित्या आली तर तुमचं जे सक्सेस रेशिओ आहे तो जो आहे तो वाढतो. ओके, म्हणजे काय होत असतं, तुम्हाला अभ्यासक्रमानुसार केले मान्य आहे, परंतु काही प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आल्यानंतर जे 80 पैकी आउट ऑफ मार्क्स पडायचे 80 ते पडणार नाहीत. तुम्ही कुठेतरी 80 पैकी खूप सिलेबसनुसार जरी आले 4-5 प्रश्न नाही आले तर 70-72 या दरम्यान राहता आणि एक मार्कामुळं आत्ताच्या हायकोर्टाचा जो काही निकाल लागला त्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. ओके, म्हणून मागच्या 7-8 वर्षापासूनचा जो आरोग्य विभागाचा माझा अनुभव आहे त्यावरून मला निश्चितपणे माहीत आहे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे मी तुम्हाला वारंवार सांगणार आहे आणि त्याच दिशेनं आपल्याला त्या गोष्टी ठरवायच्या आहेत. ओके, तर 2023ची प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिलेली आहे आणि आता 2021ची आपण पाहत आहोत. परीक्षा ह्या कोणत्या वर्षात झाल्या हे देखील सांगून देतो. सार्वजनिक आरोग्याची दरवर्षी होत नाही. बघा, 2017ला झाली, त्यानंतर जी परीक्षा झाली ती 2021ला झाली, 4 वर्षाचा गॅप होता डायरेक्ट. त्यानंतर 2023ला झाली. ओके, 2023च्या नंतर अद्याप अजून कुठलीही जाहिरात आलेली नाही. म्हणजे एका परीक्षेत सरासरी ती 3 वर्षाच्या नंतर परीक्षा होत असते हा अंदाज माझा आहे. म्हणजे आता ही येणाऱ्या काळात परीक्षाची जाहिरात ही येऊ शकते. ओके, महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन शालेय परिसरापासून किती अंतरामध्ये किंवा किती मीटर अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध केलेला आहे? याचं उत्तर आहे 100 मीटर्स. जर समजा
विचारलं चुकून बी ह्या मीटरचं फूटमध्ये पण विचारू शकते, त्यांना काय विचारायचं झालं तर बी, बरोबर आहे की नाही. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, 1 मीटर म्हणजे किती फूट? एवढं कॉमन सेन्स प्रश्न आहे तुम्हाला. असं इथं तर विचारलेलं नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो. जसं कळसुबाईचं विचारलेलं आहे. ओके. उंची आहे 1746 मीटर, परंतु फुटात एका परीक्षेत प्रश्न विचारलेला होता. पाण्याची घनता डॅश डॅश या उच्चतम तापमानाला उच्चतम असते. आता इथं सांगा, पाण्याचे असंगत आचरण हे जे टॉपिक आहे ते आहे पाण्याचे असंगत आचरण हे प्रकरण जर विचार केला तर फिजिक्स या घटकाशी निगडीत आहे. मग फिजिक्स या घटकाशी निगडीत असलेला टॉपिक तुम्हाला 2021च्या परीक्षेला आला होता. मग याचा अर्थ नाही की तुम्हाला फक्त डिसीजेस ओके आणि एवढा पुरतं मर्यादित तुम्हाला आपल्याला तिथं राहायचे. 2023ला प्रायोरिटी ह्यालाच द्यायची आहे 80%च्या जवळपास, परंतु 20% जी आहे त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने करा. आणि छोटे छोटे टॉपिक आहेत, याच्यात काही एवढं अवघड नाही. ओके. आरोग्य विभाग तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये जी आहे ती टॉपिक जो आहे पूर्णपणे पाणी या घटकाचा आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे. सोबत आपला टर्निंग पॉईंट्स ॲप जे आहे त्यावर अर्थातच त्यावर अर्थात आपण सर्व टेस्ट जे आहे डायरेक्ट इनडायरेक्ट सर्व तिथं ॲड करत आहोत. ठीक आहे, ते झालं. आता त्यानंतर योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये TCl क्लोरीनचे प्रमाण डॅश डॅश असावे. हा देखील पाणी या घटकामध्ये कन्सिडर करण्यात येणारा टॉपिक आहे. ब्लिचिंग पावडर पाणी शुद्धीकरणासाठी वापरलं जातं. तर योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये 33% जी आहे ब्लिचिंग पावडर TCl क्लोरीनचे प्रमाण इतके असते. त्यानंतर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस डॅश डॅश रुपये मिळतात. ते 700 रुपये मिळत असतात. जननी सुरक्षा ही आता 2023च्या परीक्षेत वगैरे काही प्रश्न आलेला नाही कुठल्याही योजनेवरती, परंतु योजना सरकारी योजना त्याही आरोग्याशी निगडीत योजना आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे आणि त्याची पूर्ण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये विशेष करून आयुष्यमान भारत योजना हा जो टॉपिक आहे तो महत्त्वाचा योजना घटक आपल्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस आर्थिक पाहणी अहवालामधील आकडे जे आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ह्याचा तुम्हाला ते टेन्शन घ्यायचं नाही, ऑलरेडी आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये ते ॲड केलेलं आहे. आणि परीक्षेच्या पूर्वी जर आर्थिक पाहणी अहवाल आला, म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल तुम्हाला माहिती आहे दरवर्षी एकदाच प्रसिद्ध केलं जातं. आत्तापर्यंत तर काही परीक्षा आल्या नाही, परंतु 2026मध्ये प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणी अहवालचे नोट्स ऑलरेडी मेंटरशिप प्रोग्राममध्ये उपलब्ध होतील. अभ्यास काय करायचे आहे, कसं करायचे आहे, नोट्स कसं ठेवायचे आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ह्याचाच उद्देश आपल्या ह्याच्यामधून आहे. ह्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये ते दिलेलं आहे, परंतु तुम्हाला या व्हिडिओमार्फत अभ्यासच काय करायचं हे विथ प्रूफ तुम्हाला मला दाखवायचं उद्देश आहे. आणि जननी सुरक्षा योजना ही एक शासनाची महत्त्वपूर्ण योजना आहे, हे एक लक्षात घ्या. आणि ह्याचं मोटिवेशन जे आहे यावर प्रश्न कसा आला होता की शासकीय रुग्णालयात प्रसूती करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे जननी सुरक्षा योजनेचं एक प्रामुख्यानं उद्देश आहे. पुन्हा लसीकरण यावर टॉपिक आहे. पुनर्घडन केलेली गोवर लस ओके किती तासाच्या आत ही वापरावी असा प्रश्न आहे. तर ती 4 तासाच्या आत वापरणं आवश्यक आहे. ओके, 4 तासाच्या आत. गोवरवर प्रश्न यापूर्वी देखील आलेले आहेत. ओके, छोटा टॉपिक आहे परंतु प्रश्न आलेले आहेत. 1 किंवा 2 मुली असलेल्या व मुलगा असलेल्या नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना डॅश डॅश यांच्या नावे कल्याण योजना महाराष्ट्र शासनामार्फत लागू करण्यात आली आहे. ते सावित्रीबाई फुले योजना ही जी आहे ती लागू करण्यात येते, सावित्रीबाई फुले कल्याण योजना. अर्थात हे प्रश्न तुम्हाला म्हणजे असा प्रश्न घेतला त्यांनी 2021ला की ती खूप जुनं स्कीम आहे आणि त्याचा उल्लेख तुम्हाला वाचत असताना होत नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांना आरोग्य विभाग तांत्रिक डायरी घेतलं होतं आणि वाचलं होतं त्याला ती सरळ मी एक तक्ता वगैरे छानपैकी बनवून दिला होता. किती रुपये मिळतात, का नाही, 1 असेल तर किती रुपये मिळतात, 2 मुली असतील तर किती रुपये मिळतात, हे सर्व दिलेलं होतं. म्हणजे बघा, जर विचार केला तर तुम्ही ह्याला नाकारू शकता का की ही प्रश्न तुम्ही विचारू शकत नाही. नाही, ते आरोग्याशी निगडीत आहे. आरोग्याशी निगडीत असलेला घटक जो अपडेटेड असो
किंवा ओल्ड असो ते तुम्हाला आपल्याला करायचं आहेच. ओके, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आता सध्या जर विचार केला, तुम्हाला आणखीन एक सांगायचं झालं, इट्स आउट ऑफ द सिलेबस. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, हे टॉपिक जो आहे तो जी केचा एक पार्ट म्हणून तुम्ही अभ्यास करून जावा असं माझी अपेक्षा आहे. ओके, हे महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. पुढे आहे नेत्रगोलातील प्रवाहाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होत असतो? तर काचबिंदू हा जो आजार आहे तो होत असतो. बघा, मानवी ज्ञानेंद्रिय हा एक आवडीचा टॉपिक जो आहे तो आरोग्य विभागामध्ये आहे. आपल्याला माहित आहे मानवी ज्ञानेंद्रिय किती आहेत, तर एकूण 5 आहेत. त्वचाला म्हणजे काळा रंग हे मेलॅनिन या घटकामुळे येतो. सर्वाधिक आवडीचा टॉपिक जो आहे तो हा आहे, मेलॅनिन टॉपिक. ओके, त्वचेच्या संदर्भात मेलॅनिन घटक जो आहे तो. त्यानंतर पुढचा आहे आपला कानामध्ये सर्वात लहान हाड असतं. हा जो प्रश्न आहे तो रिपीटेड साधारणपणे 3 ते 4 वेळेस आलेला आहे जिल्हा परिषद आणि किंवा इकडं विचार करता. ओके, कान आहे. त्यानंतर नाक आहे. नाकावर असा प्रश्न जास्तीत जास्त आलेला नाही, परंतु गंध कशामार्फत हे केलं जातं तर ते नाकावर. हा एवढा काही विशेष असा टॉपिक प्रश्न परीक्षेला नव्हता. त्यानंतर डोळे, सगळ्यात मानवी ज्ञानेंद्रियामध्ये सर्वाधिक प्रश्न कोणत्या घटकावर असतील तर डोळे या घटकावर आहेत. आणि हे सगळे एकीकड आणि हे सगळे एकीकड असं आहे. डोळे ज्यावेळेस आपण अभ्यास करत असताना डोळ्यावर काय काय विचारलेलं आहे, एक तर डोळ्याची रचनेवर प्रश्न आलेला आहे आणि कमी, परंतु जे डोळा आहे, रोग जो आहे डोळ्याच्या संदर्भात होणारे रोग, त्यावर खूप प्रश्न आलेले आहेत. जर विचार केला, हे चारही पॉईंट इथे उल्लेख केलेले आहेत. या चारही पॉईंटचे सायंटिफिक नेम तुम्हाला पाठ करायचं आहे. त्यानंतर दूरदृष्टीमध्ये नेमकं काय होत असतं, जवळचं दिसतं का दूरचं दिसतं? ओके, दूरदृष्ट म्हणल्यावर आपल्याला कन्फ्युज होतं, दूरचं दिसणार नाही, तर दूरचं दिसतं परंतु जवळचं नाही. निकटदृष्टितामध्ये जवळचं दिसतं, दूरचं दिसत नाही. ओके, मोतीबिंदू हे वयस्कर लोकांना होत असतं आणि मोतीबिंदू हे जास्तीत जास्त दृष्टी जाण्याचं एक आजार आहे असा देखील प्रश्न परीक्षेत आलेला होता. ओके, हे झालं सायंटिफिक नेम. डोळ्याचे आजार, रोग, सर्वाधिक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. त्यानंतर दृष्टी, निकटतम दृष्टी आणि दूरदृष्टी ही किती आहे आपली माणसाची? निकटतम दृष्टी 25 सेंटीमीटर. ओके, दूरदृष्टी म्हणजे ती किती आहे तर ती अनंत, इन्फिनिटी आहे, अनंत अंतरावरची आहे. म्हणजे आपण खूप लांबचं देखील असं बघत असतो. म्हणजे सूर्य आहे, दिसतच ना, त्याचं अंतर आपण सायंटिफिकली मोजले का तिथं जाऊन नाही. पण हे तुम्हाला काय महत्त्वाचं आहे काय नाही ह्या दृष्टीनं तर तुमचा PY घेतोय, परंतु नवीन विद्यार्थ्यांना काय आलं पाहिजे आणि तो वाचत असताना काय वाचलं पाहिजे ही गोष्टी समजत नसल्यामुळे ह्या PY सोबत विश्लेषणसह परीक्षेचा अभ्यास पॅटर्न सांगायचा माझा हा थोडक्यात प्रयत्न आहे. यात काही चुकीचं वाटत असेल तर कृपया हा संपर्क क्रमांक आहे, कधीही तुम्ही मला संपर्क करा. नोकरी लागेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. नोकरी लागल्यानंतर तुम्ही तुमच्या मार्गाला, मी माझ्या मार्गाला. ओके, तर ह्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत हे परीक्षेच्या दृष्टीनेही तुम्हाला लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, आपण PY भरपूर घेणार आहोत आणि ह्या यूट्यूबवरच तुम्हाला सगळं अवेलेबल करणार आहोत. ज्यांना कोणाला फी 149 रुपये जास्त वाटत असेल त्यांना यूट्यूबवर लेक्चर वगैरे उपलब्ध होतील. ओके, पुढे आहे मासिक पाळीचे चक्र 28 दिवसाचे नियमित असल्यास स्त्रीबीजंडामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पडत असते, असा हा तो प्रश्न आहे. तर 10 ते 28 दिवसात. आता मासिक पाळीच्या संदर्भात जर विचार केला तर मासिक पाळीचं दिनविशेष हे जे आहे तर साधारणपणे 2 वेळेस तरी प्रश्न यावर आलेला आहे. मासिक पाळीचं दिनविशेष खूप महत्त्वाचं आहे आणि तारीख 28च आहे. ओके, महिना कोणता आहे हे तुमच्यासाठी एक म्हणजे डोक्याला, मेंदूला झणझणा येण्यासाठी ठेवतो मी. आता 28 दिवस मासिक पाळीचं का घेतलेलं आहे, 28 तारीख का ठरवलेलं आहे, कारण 28 दिवसाचं मासिक चक्र असतं म्हणून त्यांनी 28 ठरवलेलं आहे. आता महिना मी सांगत नाही मुद्दा. ओके, मग ह्या ज्या प्रामुख्याने जे प्रश्नाचा पॅटर्न आहे हे तुम्हाला समजत असेल. मासिक पाळी टॉपिक जो आहे आपल्या आरोग्य विभाग तांत्रिक डायरी विकास शिंदळकर लिखित यामध्ये ऑलरेडी आपण कव्हर केलेलं आहे. आता येणाऱ्या सार्वजनिक आरोग्यासाठी विशेष करून ते येणार आहेत. हे बघा,
लय झालं तर 4 ते 5,000 विद्यार्थी असणार आहेत. व्ह्यूज आपल्या व्हिडिओला हवा हा आपला उद्देश नाही, परंतु जेवढे व्ह्यूज होणार आहेत, जेवढे काही विद्यार्थी आपले व्हिडिओ बघणार आहेत, त्याचं सिलेक्शन रेशिओ हा इतरांपेक्षा चांगला असला पाहिजे. ओके, सिलेक्शन आपल्यासाठी मॅटर करते, कारण मला माहीत आहे इथं व्ह्यूजसाठी हा व्हिडिओच नाही. ओके, कारण विद्यार्थीच नाहीत तेवढे महाराष्ट्रामध्ये, परंतु जेवढे विद्यार्थी आहेत त्यांची प्रोबॅबिलिटी आहे नोकरी लागायसाठी, कारण ते खूप ठिकाणी पात्र आहेत ना. नगर परिषदेच्या स्वच्छता निरीक्षक, MPW, जिल्हा परिषद MPW, आरोग्य निरीक्षक, अशा बऱ्याच ठिकाणी सिलेक्शन रेशिओ ही SIचा कोर्स ज्यांनी केले आहे त्यांचं आहे, म्हणून आपला हा प्रयत्न आहे. पुढे आहे, बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण म्हटलं जातं? कोल्स्ट्रम हे जे आहे आईचं दूध लहान मुलाला दिलं पाहिजे, बाकी काहीच देऊ नये असं वारंवार सूचना डॉक्टर देत असतात किंवा सायंटिफिकली प्रूव्ह देखील झालेला आहे. आणि हा प्रश्न रिपीटेड आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. 4 संजीवनी म्हणजे ORS तर आवडीचा टॉपिक आहे, हे तुम्हाला मी यापूर्वी सांगितलेलं आहे. आईचं दूध, मातेचं दूध याचे नोट्स मी काल परवा लोकसत्तामध्ये देखील महत्त्वपूर्ण लेख आला होता, तर त्याचे देखील नोट्स जे आहेत ते आपल्या टेलिग्रामवर टर्निंग पॉईंट्स या टेलिग्रामवर देखील अपलोड केलेले आहेत. ओके, आरोग्य एक्झाम नावाचं टेलिग्राम चॅनल आहे आरोग्यासाठी, त्यावर देखील आहे. ओके, ठीक आहे, हे समजलं. पहिलं लसीकरण, बाळ म्हणजे आता ह्या प्रश्नावरून आपल्याला काय, बालविकास हा टॉपिक आपल्याला परीक्षेला अभ्यासायचा आहे. अर्थात मी डायरेक्ट इनडायरेक्टचा उल्लेख करतोय, 2023चे तर तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. आणखीन चालून पुढे सगळ्याचं कंपॅरिझन तक्ता आपला बनवलेला आहे, फक्त व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून द्यायचा आहे, ते लवकरच मिळेल. माता मृत्यू प्रमाण मोजताना किती प्रमाण मोजलं पाहिजे, तर ते 1 लाख प्रति 1 लाख जन्मलेली बालकी यांच्याशी हा जो असतो त्या प्रमाणात मोजलं जातं. तुम्हाला सांख्यिकी आकडेवारी माहिती व व्याख्या ह्या 2 गोष्टी आरोग्याशी निगडीत करायचं आहे. त्यामध्ये जर विचारलेला प्रश्न आहे जन्मदर, मृत्यूदर, API, BMI सूत्र, ओके, ब्रॉन्क निर्देशांक, त्यानंतर माता मृत्यू MMR, हे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यानंतर मलेरियाच्या संदर्भात असलेलं APIचं सूत्र विचारलेलं आहे. म्हणजे सांख्यिकी ह्याच्यामध्ये काय काय येणार आहे, सांख्यिकीच्या घटकामध्ये आकडेवारी आपण गृहीत धरूया. ओके, त्यानंतर व्याख्या ही सोपी आहे, त्यामुळे चुकलं नाही पाहिजे. आणि दुसरं आहे सूत्र. अशा प्रकारचा अभ्यास तुम्हाला, स्ट्रॅटेजी आहे त्या अभ्यासाची तुम्हाला ठेवायची आहे. तुम्ही आरोग्य विभागाची डायरी वापरताय त्यावेळेस काय वाचलं पाहिजे हे देखील तुमच्या लक्षात आलं पाहिजे. अर्थात त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंट ही परीक्षेच्या दृष्टीनं आपण इन्क्लूड केलेला आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG लस ही दिली गेली पाहिजे? ही 12 महिन्याच्या आत जी आहे दिली जाते. जन्म किती 12 महिन्यापर्यंत ती दिली जाते. BCG लस ही क्षयरोगाशी संदर्भात आहे. क्षयरोग जीवाणूजन्य हा आजार आहे. क्षयरोग ज्याला इंग्रजीमध्ये TB म्हटलं जातं. ओके, क्षयरोग वर प्रश्न खूप आहेत, डीपमध्ये पण प्रश्न आहेत. लक्षणं, कारक घटक, लसीकरणामध्ये सर्वात जास्त आणि चाचणी, हे आजार आल्यानंतर ह्या 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी, आणि संशोधक, हे जे 5 पॉइंट मी लिहिलेला आहे. ओके, लक्षणे, कारक घटक, हे अशा प्रकारे एखाद्या आजाराचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, लक्षात आलं. मॉन्ट्रेक्स चाचणी ही क्षयरोगाचं निदान करण्यासाठी केली जाते, हे पण लक्षात ठेवा. प्रत्येक आजाराचे लक्षणं कसे आहेत हे देखील वाचत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे भारतात या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे. राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी आहे. पोषण अर्थात पोषण हा टॉपिक जर विचार केला तर ऊर्जा निर्मिती, ओके, त्यानंतर ऊर्जा निर्मितीमध्ये 3 घटक येतात, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ
आवडता टॉपिक आहे आरोग्य विभागाचा. ओके. असा त्यानंतर विटॅमिन्स हा आवडता टॉपिक आहे जी केचा देखील आणि आरोग्य विभागाचा देखील. प्रश्न येतातच जी के अँड हेल्थ डिपार्टमेंट. त्यानंतर विटॅमिन झालं खनिज द्रव्ये व क्षार. खनिज द्रव्ये व क्षार म्हणजे कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस असे जे काही आहेत खनिज द्रव्ये त्यावर प्रश्न ते विचारलं जातं. जसं आयोडीन आहे. ह्यांचा अभ्यास करत असताना तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने जर विचार कराल तर ह्यांच्या कमतरतेमुळे आणि आधिक्यामुळे जे आजार होतात ह्याचा अभ्यास जो आहे तो प्रामुख्याने 2026च्या परीक्षेसाठी किंवा 27च्या परीक्षेसाठी तुम्ही करा. कारण इतर गोष्टीकडे फोकस करताच, परंतु ह्याच्यात निगडीत असलेले आजार जे आहेत ते तुम्ही अभ्यास तिथं करत असताना थोडंसं जास्त फोकस करून तुम्ही करा. पुढे आहे बाळाचे वजन जन्मता वजनाच्या दुप्पट होते. म्हणजे जन्मता कधी दुप्पट होतं तर 6 महिन्यात ते होत असतं. हे 11वीच्या पुस्तकात आहे बालविकास. म्हणजे बालविकास जो टॉपिक आहे तो देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हा प्रश्न सगळ्यात अवघड विद्यार्थ्यांना गेलेला होता, तर त्यावेळेस बरंच झालेलं होतं. पुढचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेसाठी, खालीपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो? बघा, मी म्हटलं ही परीक्षा जी झाली होती मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं की कोविड काळात झालेली परीक्षा 2021 खूप पोरांचे सेंटर इकडे झिगझॅग आले होते, अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या पिरियडमध्ये. कोविड-19वर त्या काळामध्ये एवढे प्रश्न आले होते. आरोग्य विभाग गट क गट ड चा विचार करता साधारणपणे 15 ते 25 प्रश्न हे त्या पिरियडमध्ये कोविडवर आले होते. आता आजची चालू घडामोडी हा येणाऱ्या काळातला अभ्यासक्रमाचा घटक असतो. तर तो विचार केला तर कोविड हा टॉपिक आपला अभ्यासक्रमाचा घटक आहे. कोविड जे आजार आहे ते विषाणूजन्य आजार आहे. विषाणूजन्य आजार आहे. आपली पिढी जी आहे किंवा आपण जे आहे कोविडला कधी काही विसरणार नाही. 2 वर्ष घरी बसून खाण्याचा कार्यक्रम आपला तिथं झालेला होता. ओके. विषाणूजन्य हा आजार आहे कोविड आणि श्वसनामार्गे पसरतो. त्यामुळे मास्क जो आहे N95 मास्क त्यावेळेस ब्लॅकमध्ये कितीतरी रुपयाला विकत होता, 30-40 रुपयाचा, 250, 400, 500. अर्थात अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या काही. तर अशा प्रकारे विषाणूजन्य आजार आहे. म्हणजे काय तर आता हा प्रश्न 2021चा जर विचार केला तर आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवत असताना तुम्हाला असं वाटत असेल की फक्त एखादी प्रॅक्टिकल अभ्यास करायचा आहे तर तेवढा पुरतं करायचं आहे. तर असं नाही आहे आपल्याला. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, डायरेक्ट असो की इनडायरेक्ट असो, डायरेक्ट असो की इनडायरेक्ट असो अभ्यास करायचे. मग आता ह्या डायरेक्ट ह्याच्यामध्ये दिलेला अभ्यासक्रम आहे तो आपल्याला प्रायोरिटीनं करायचा आहे 2026-27ला. इनडायरेक्टच्या बाबतीत जर अभ्यास करत असताना 2017 पासून ते 2021 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका ओके ह्याच्या अनुषंगाने जे जे आलेले आहेत त्यामध्ये ह्यूमन ॲनाटॉमी ह्याला देखील अभ्यास करायचा आहे. ह्याचं सर्व मी कव्हर केलेलं आहे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी येणार याच्यामध्ये. ह्यूमन ॲनाटॉमी, त्यानंतर दिनविशेष आरोग्याशी निगडीत सगळेच दिनविशेष ओके टू द पॉईंट विथ थीम. ओके. आरोग्य विभाग तांत्रिक डायरीत दिनविशेष दिलेले आहेत. थीम हे आपल्याला मेंटरशिप प्रोग्राममध्ये मिळेल. ओके. आणि त्याचा व्हिडिओ देखील होईल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे आरोग्य चालू घडामोडी. ओके. आरोग्य चालू घडामोडी हा असा टॉपिक असतो, जेवढं माझा अनुभव आहे तिथं आहे ना आपल्या पुस्तकात काही वेळेस कमतरता मिळत असते, परंतु तुम्हाला एक समजण्यासाठी कन्सेप्ट सगळ्यात बेस्ट जर कुठला टॉपिक जर कुठला नोट्स असतील तर ते आरोग्य चालू घडामोडी असतात. ते मी ज्या वेळेस देईल टेलिग्रामवर फ्रीमध्ये देईल त्यावेळेस तुम्ही वाचणं आवश्यक आहे. सर्वांना मी त्या गोष्टी तिथं अवेलेबल करून देत आहे. ओके. ते वाचा. हो का बाबा, मी जेवढं प्रामाणिकपणे जेवढं सांगतोय तेवढं तुम्ही केलं तर कदाचित तुम्हाला फायदा होईल. आणि जे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत कृपया त्यांना देखील विचारा की त्यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी आणि टर्निंग पॉईंट कोर्स मेंटरशिप प्रोग्राम जॉईन केले होते का नाही. ओके. आत्ता मी त्यावेळेस तर केलं नव्हतं कोर्स 2021ला, परंतु यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ फ्रीमध्ये पण देत आहे, कोर्समध्ये पण देत आहे, सगळं देत आहे. ओके. ओके. सध्या तरी 149 आहे. बघू आता फी वाढवायचं का न वाढवायचं, कारण एवढं सगळं द्यायचं म्हणल्यावर बघू आपण. 24x7 प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय.
साधारण 24x7 हे आपल्या दैनंदिन जीवनात येते. 24 तास 7 दिवस संपूर्ण आरोग्य सेवा पुरवणे ह्याचा अर्थ आहे. आता लगेच ह्यावरून आपल्याला समजलं पाहिजे की प्राथमिक आरोग्य केंद्र यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा, ह्यावर अभ्यास करायचा आहे. पुन्हा एकदा मलेरिया आलं. मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते? ओके, मी म्हणलं त्यास पहिलाच प्रश्न होता प्रायमाक्यून हे द्यायचं आहे आपल्याला. मलेरियाचे कुठलेही आजार लक्षणे असतील, चाचण्या असतील, ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचे आहे. आणि मलेरिया हा असा प्रश्न आहे की त्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला? तर भारत या देशाने सुरू केलेला आहे. राष्ट्रीय कुटुंब योजना यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे, पुस्तकात ते दिलेलं आहे. आता याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले हे तर लक्षात घ्यायचे. एक तर ह्याचं नामकरण देखील झालेलं आहे. ओके, नामकरण केव्हा झालं का आणि कोणत्या वर्षी. त्यानंतर कुटुंब नियोजनामध्ये जे महिलाची शस्त्रक्रिया केली जाते आणि पुरुषांची शस्त्रक्रिया जाते, मेल आणि फिमेल यांची शस्त्रक्रिया करण्याच्या ह्याचं सायंटिफिक शास्त्रीय नाव काय आहे, असा प्रश्न यावर आलेला आहे. ओके, थोडके प्रश्न आहेत आणि तेच आहेत, लक्षात ठेवायचं आपल्याला आहे. त्यानंतर इयर लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम संदर्भात. त्यानंतर जर आर्थिक मदत होत असतील, आर्थिक मदत देण्यात येत असेल तर ते देखील आपल्याला आकडा लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर आजारी सॅम बालकांना कोठे भरती करतात? आजारी सॅम बालकांना कोठे भरती करतात? बाल उपचार केंद्र, VCDCS. ओके, आता 2021ला सगळ्यात टफ प्रश्न जर कुठला होता 40 पैकी तर हा होता. एखाद्या विद्यार्थ्यानं जर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी प्रॉपर वापरला असतं तर त्याच्यामध्ये कुपोषण हा घटक मी दिलेला होता. बरं, त्याच्यात तर उल्लेख होता, परंतु PYQचं महत्त्व काय आहे? त्या PYQ जर तुम्ही प्रॉपरली वाचले असते आरोग्य विभाग तांत्रिक डायरी 4थ्या आवृत्तीमध्ये, तर त्याच्यामध्ये PYQ मध्ये मी ऑलरेडी जे तांत्रिक घटक आहेत त्याच्यामध्ये मी तिथे दिलेलं होतं. पोरं वाचतच नाहीत ना, चालतं भर. एखाद्या वेळेस चुकीचा असेल तर मला कंप्लेंट करा तुम्ही, त्याच्यात दुरुस्ती करून आपण ग्रुपवर टाकू. ओके, ते सोडून द्या. चुका तर नाहीत, अवॉइड करायचा प्रयत्न केला, परंतु ठीक आहे, एक वेळेस DTP जर मिस्टेक झाली तर मला कळवा. पण एक लक्षात घ्या, PYQ वाचलं असतं तर एखाद्या विद्यार्थ्याचं आणि एका मार्कामुळे पोस्ट गेलेल्या विद्यार्थ्याचा फोन आला होता, तो अर्थात 2023ला सिलेक्ट झाला. तर PYQ मध्ये हा प्रश्न होता आणि कुपोषण ह्याच्यामध्ये हा घटक होता. ओके, परंतु हा अवघड गेला त्यांना. ओके, सॅम आणि मॅम ह्या दोन कन्सेप्टच क्लिअर झाले नाही त्या पोरांना. ओके, मग आणि ह्याचा प्रश्न रिपीटेड प्रश्न आहे आणि अवघड प्रश्न, सगळे प्रश्न जे काही मला कमेंट येत होते ते ह्याच्यावर होते. आणि फक्त एक छोटासा मुद्दा होता, 2च ठिकाणी मेन्शन केलेलं होतं. दोन्ही ठिकाणी मेन्शन केल्यामुळं त्यांना ती म्हणजे काय रीड लेस रिवाइज मोरचा अर्थ काय असते, ही रीड लेस रिवाइज मोर ह्याचा काय अर्थ आहे किंवा ह्याचं महत्त्व काय, ती ह्या प्रश्नावरून मला त्यावेळेस समजलं आणि मी निश्चित झालो की मी जे म्हणतो ते बरोबर केलेलं आहे. म्हणजे आता रीड लेस रिवाइज मोर, एक पुस्तक 10 वेळेस वाचा, एक पुस्तक 10 वेळेस वाचा, एक पुस्तक 10 वेळा वाचणे, न की 10 पुस्तकं 10 वेळा वाचणं. ओके, आता तुम्हाला मी आत्मविश्वासानं सांगतो की आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे तुमच्याजवळ ठेवा आणि इतर 10 पुस्तकं तुम्ही वापरलं तरी त्यांचा संदर्भ म्हणून घ्या. त्या पुस्तकात नसलेले पॉईंट हे त्या आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये तिथं मेन्शन करा आणि तुमची कायमस्वरूपीची जी आहे ओके आवडती व्यक्तीसारखं ती आरोग्य विभाग तांत्रिक डायरीला ठेवा आणि यश मिळेपर्यंत जी आहे ती तुम्हाला साथ देईल. किंवा आणि मी 24x7 तुमच्या संपर्कात आहे, जसं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संदर्भात बोललं त्या अनुषंगानं. ओके, आजचा व्हिडिओ हा अभ्यासाची दिशा ठरवणारा आहे. आपण इतरांसारखं बोलून नाही तर विथ प्रूफ जे आहे ते दाखवणार आहोत. पुढे आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे? तर मेदात विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारे असे विटॅमिनचे 2 प्रकार आहेत, हे तुम्हाला माहित आहे. वॉटर सोल्युबल विटॅमिन B आणि C आहे. ओके, ह्या दोघांच्या अधिक्यामुळे कुठलाही आजार होत नाही, परंतु फॅट सोल्युबल जे आहेत त्यामध्ये A, D, E आणि K
यांचा समावेश होतो आणि ह्यांच्या कमतरतेमुळे आणि आधिक्यामुळे देखील आजार होत असतात. परंतु ह्यांच्या आधिक्यामुळे आजार होत नाही, तर कमतरतेमुळे नक्कीच होतात, कारण हे वॉटर सोल्युबल आहेत. लघवी वाटे, घामा वाटे, पाण्या वाटे बाहेर निघत असतात. ओके. जीवनसत्वावर प्रश्न विचारलेला आहे की जीवनसत्वाचे अभावी होणारे आजार, ओके, आधिक्यामुळे होणारे आजार, जीवनसत्वाची सायंटिफिक नेम, त्यानंतर जीवनसत्वाचे महत्त्व. ओके, हे अशा प्रकारचा टॉपिक आहे जो पोषणचा हा उपघटक आहे. महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस हा दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो? डॉक्टर रामचंद्र भालचंद्र यांचा जो जन्मदिवस आहे तो काय केला जातो? दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो. आता इथे तुम्हाला लगेच क्लिक झाला पाहिजे, दृष्टीदान दिन केव्हा आहे. ओके, तुमच्यासाठीच ठेवतो मी. दृष्टीदान दिन केव्हा आहे? ओके, म्हणजे हा संबंध डोळ्याशी निगडीत आला. आणि आरोग्य दिनविशेष जो मी म्हणत होतो, स्टॅटिक्स जी के आरोग्य दिनविशेष, जो स्टॅटिक आरोग्य जी केचा भाग आहे तो आहे. तर तुम्हाला ते करणं का गरजेचं आहे हे 2021च्या पेपरवरून तुमच्या लक्षात आले असेल. ओके, पुन्हा एकदा ORS हा टॉपिक आवडीचा आहे. 2023च्या परीक्षेत यावर 2 प्रश्न आलेले होते. मग 2021ला ज्यावेळेस मी सांगितलं होतं त्यावेळेस ORS वर जर कोणाचं चुकलं असेल तर ती त्याची महाचूक आहे. ओके, क्षार संजीवनी ओरल रिहायड्रेशन सोल्युशनमध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो असा प्रश्न विचारलेला आहे. आणि 2026च्या याच्यामध्ये कोणता घटक आहे असा विचारलेला आहे. तर सोडियम, पोटॅशियम, ग्लुकोज हे असतात, परंतु कॅल्शियम हे घटक नसतं. हे खनिज द्रव्य किंवा काय म्हणतात क्षार आहे. पुढे आहे कोविड-19च्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना केल्या जातात? तर चालू घडामोडी, तत्कालीन परंतु आत्ताचा अभ्यासक्रमाचा पॉईंट आपल्याला आहे तो. चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावणे, 2 व्यक्तीमध्ये 2 मीटर व त्यापेक्षा जास्त अंतर ठेवणे, वेळोवेळी साबणाने हात धुणे. ओके, वरील सर्व. तर आपलं उत्तर आहे वरील सर्व. क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेला आहे? क्षयरोगाचा जंतू हा रॉबर्ट कॉक यांनी शोधून काढलेला आहे. आणि याच्यासाठी BCG लस वापरली जाते. BCG लस केव्हा दिली जाते, कोठे दिली जाते, ओके, कशा प्रकारे दिली जातं हे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर 27 क्रमांकाचा प्रश्न आहे, रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? रक्तगटाचा शोध जो आहे कार्ल लँडस्टॅनर याने लावलेला आहे. आता हा फक्त रक्तगटाशी निगडीत टॉपिक नाही, मेन टॉपिक आलं ह्युमन ॲनाटॉमी. ओके, ह्या ह्युमन ॲनाटॉमीमधलं जो टॉपिक आला तो आता जो टॉपिक होतो त्याचा घटक जो होतो तो ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. ओके, लक्षात घ्या, सिस्टीम, मानवी रक्ताभिसरण संस्था. आता हे रक्ताचा संबंध म्हणजे रक्तगट तर लक्षात ठेवायचंच आहे. रक्तगट, हार्ट. ओके ओके, हे 2 पॉईंट आले त्याच्यामध्ये. WBC म्हणजे आता पुन्हा रक्त, जर ब्लडचा विचार केला, ब्लड, असे 3 घटक प्रामुख्याने धरा. आता रक्तगटामध्ये जेवढे काही रक्तगट आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. रक्तामध्ये काय काय आहेत, कोणत्या पेशी आहेत, WBC आणि RBC हे लक्षात ठेवायचे आणि हे प्रश्न विचारलेले आहेत. ओके, कसा तुम्हाला अभ्यास करायचा ही गोष्ट तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता आरोग्याशी निगडीत असलेल्या संस्थांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हे यावरून प्रश्नावरून समजून येतं. 1948. WHO महासंचालक कोण आहेत असा प्रश्न आहे. WHO संघटनेची स्थापना, त्यानंतर हेडक्वार्टर कुठं आहे बघू, स्थापना, हेडक्वार्टर, हे जे स्टॅटिक आहेत हे तुम्हाला या संदर्भात लक्षात ठेवायचे आहे. डायरेक्टर जनरल कोण आहे हे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर ते कितवे असतात हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अभ्यास करायचं काय का नाही हे प्रत्येक प्रश्नावरून तुम्हाला मी सांगत आहे. ओके, त्यानंतर कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करण्यासाठी वापरले जातात? तर पियूषिका ग्रंथी. आता ही परत मानवीशास्त्र, ह्युमन ॲनाटॉमीचा जो टॉपिक आहे, ॲनाटॉमीच्या टॉपिकमधील न्यूरॉन सिस्टीम जी आहे, न्यूरॉन, मानवी चेता संस्था याच्याशी निगडीत तो टॉपिक आहे. आणि मानवी चेता संस्था यावर प्रश्न आलेला आहे, त्यामध्ये मेंदू हा टॉपिक येतो, मेंदू, ब्रेन, आणि त्याच्यामध्ये मग पुन्हा जे काही उल्लेख केलेला आहे त्यांचा समावेश यामध्ये होत असतो. पुढे आहे
हिवाळी अधिवेशन 2025 मध्ये कोणत्या कायद्यात सुधारणा करून विमा इन्शुरन्स क्षेत्रात 100% थेट परकीय गुंतवणुकीला जी आहे ती मंजुरी देण्यात आली? हा करंट अफेअर्सच्या निगडीत तत्कालीन प्रश्न होता. हा रिपीट होईलच असं सांगू शकत नाही, परंतु सबका विमा सबकी सुरक्षा विमा कायदा दुरुस्ती 2025 आहे. म्हणजेच करंट अफेअर्स हा हेल्थ ओके विचार केला. ह्याच्यामध्ये कसा येणार आहे? एक तर बजेट, इकॉनॉमिक सर्वे ओके, त्यानंतर विधेयक संसदेत आणि महाराष्ट्रात जे वापरलं जातं, आणि डिसिजेस बातम्या जसं कोविडच्या बाबतीत. ओके, बजेटमध्ये MH महाराष्ट्राचं आलं, केंद्रीय आलं, इकॉनॉमिक सर्वेला बी दोन्ही सेम आलं. दोन्ही मी अवेलेबल करून देतो. ओके, काही काळजी करू नका. आणि विधेयक जर काय असेल ते करंट अफेअर जे येईल ते. आणि आजार जसं लेप्टोस्पायरोसिस याची चर्चा ही पावसाळा चालू झाल्यावर होत असते, तर त्याच्या संदर्भातचा करंट अफेअर्स आपल्याला अभ्यास करावा लागेल, तर ते आपण करून घेणार आहोत. ओके, पुढे आहे ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक स्वयंसेवकाची नियुक्ती ही केली जाते? अशा हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या पुस्तकामध्ये आरोग्य विभाग तांत्रिक डायरी या पुस्तकात आगामी दिलेला आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविका खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तर तुम्हाला अभ्यास करायचा. याच्यासाठी 1000 हे उत्तर आहे. बघा, आशा स्वयंसेविकेची नियुक्ती करणं, त्यानंतर त्याचं विस्तारित रूप, एक मिनिट, काय अभ्यास करायचा आहे पुस्तकाच्या वेळेस ते तुमच्या लक्षात येईल. मी व्हिडिओ प्रॉपरली डे 1 डे 2 प्रॉपरली अभ्यास करणार आहे. स्टडी प्लॅन आशाचं एक तर फुल फॉर्म, त्यानंतर नियुक्ती, ओके, त्यानंतर तिचे कार्य, आणि सगळ्यात एक अवघड प्रश्न विचारला होता तो म्हणजे प्रशिक्षण कालावधी. ओके, झालं. नियुक्ती करत असताना नियुक्ती ही 2 पद्धतीने होत असते. एक आदिवासी क्षेत्रातली नियुक्तीचा एक वेगळा निकष आहे, आणि सर्वसाधारण क्षेत्रात साधारण क्षेत्र असं हे दोन्हीचा वेगवेगळं नियुक्ती निकष आहेत. मग लोकसंख्या असेल किंवा ती नियुक्ती करणारी कमिटी असेल. ओके, अशा प्रकारे हे 2 वेगवेगळं आहे. हे सगळं होणार आहे, परंतु अभ्यास करत असताना PYQ तर घेतातच, परंतु काय करायला पाहिजे हे लक्षासाठीच आपला हा सेशन आपण सुरू केलेले आहेत. ओके, आणखी 2 व्हिडिओ होणार आहेत, होऊ द्या, परंतु हे व्ह्यूजसाठी व्हिडिओ नाहीत आपल्याला, हे नोकरी ज्याला पाहिजे त्यांच्यासाठी आहे. ओके, खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात. हे पायाचे आखडणे डॅश डॅश घटकाच्या संचयाने घडते, तर लॅक्टिक ॲसिड. आता हा प्रश्न रिपीटेड खूप वेळेस पडलेला आहे. हा प्रश्न कशाशी निगडीत आहे? मानवी शरीराशी निगडीत आहे. ओके, मानवी शरीर रचना, ह्युमन ॲनाटॉमी, आणि ती बी स्नायू संस्था, त्यानंतर सांधे, मानवी अस्थिसंस्था, स्केलेटन सिस्टीम, ह्युमन स्केलेटन सिस्टीम तुम्हाला अभ्यास करायचं आहे, हे लक्षात घ्या. पुढे 33 नंबरचा आजार जो त्यातील प्रश्न बघू. कॉप्लिक स्पॉट हे लक्षण कोणत्या आजारात येते? तर डांग्या खोकला जो आहे, गोवर या आजारामध्ये कॉप्लिक स्पॉट जो आहे तो येत असतो. गोवर या आजाराला काय म्हटलं जातं इंग्रजीमध्ये? गोवर असं याला म्हटलं जातं. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असतं? तर हा रिपीटेड प्रश्न आहे, तर 40% असतात. मी तुम्हाला म्हटलं प्रथिन ह्या टॉपिक क्वेश्चनमध्ये येतं, तर ते आपल्याला अभ्यास करायचं आहे. ओके, ऊर्जा किती मिळते प्रथिनापासून? हा देखील प्रश्न परीक्षेत जो आहे तो विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो? तर कावीळ बी हा जो आजार आहे तो लैंगिक जो संबंध आहे त्यामार्फत पसरला जातो, हेपॅटायटिस बी. लक्षात घ्या, लैंगिक आजार ही जी टॉपिक आहे, हा जो घटक आहे तो आपण
आरोग्य विभाग तांत्रिक डायरीत कव्हर केलेलं आहे. मेंटरशिप प्रोग्राममध्ये देखील तिथं पॉईंट दिलेले आहेत. लैंगिक आजार असे असतात जे लैंगिक संबंध किंवा आपण काळजी न घेता जे लैंगिक संबंध प्रस्थापित करतो आणि आजार होतात त्याला म्हणतात. त्यामध्ये गनोरिया आहे, एड्स आहे, कावीळ बी आहे. ओके, कावीळ बी आहे. अशा प्रकारचे हे आजार येत असतात. आता ह्यावरून एक लक्षात घ्यायचं आहे की वेक्टर्न बॉर्न, त्यानंतर वॉटर बॉर्न डिसीज सह सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस यासोबतच बॅक्टेरियल डिसीजेस, व्हायरसपासून होणारे, त्यानंतर कृमीजन्य जे आहेत त्यापासून होणारे बॅक्टेरियल डिसीजेस, हे सगळे आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे आहे DPT या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही. बघा, त्रिगुणी लस ही खूप वेळेस प्रश्न आलेला, हे तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगून देतो. त्रिगुणी लसमध्ये 3 जे आजार आहेत ते कव्हर केलं जातं. घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकल्या असा तिघांचा 3 आजार कव्हर केलं जातं. म्हणजे हा टॉपिक जो आहे तो आजार प्लस लसीकरण या दोन्हीचं काय आहे एकीकरण एकत्र केलेलं आहे. ओके, म्हणजे ह्या दोन्हीचा अभ्यास दोन्हीकडे करायचा आहे. म्हणजे लसीकरण देखील टॉपिक आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि लसीकरण हे कुठल्याही मागच्या पुस्तकापेक्षा ह्या आगामी पुस्तकामध्ये सविस्तरपणे ते अवेलेबल करून दिलेलं आहे. हे देखील येणाऱ्या आगामी काळात पुस्तकात तुम्हाला ते दिसून येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरीज ही ऊर्जा मिळत असते. मी आत्ताच हा शब्द उल्लेख केला होता की कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स यांचा मी आत्ताच उल्लेख केला होता की ह्यांच्यापासून एनर्जी किती मिळते. तर बघा, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून म्हणजेच ह्याला फॅट्स म्हटलं जातं, तर 9 किलो कॅलरीज जी आहे ती ऊर्जा आपल्याला मिळत असते. आणि यांचा इतरांचा विचार केला तर ते 4 ओके 4 कॅलरीज जी आहे कार्बोहायड्रेटपासून, 1 ग्राम कार्बोहायड्रेटपासून, कर्बोदकापासून 4 कॅलरीज, प्रोटीन्सपासून देखील 1 ग्राम प्रोटीन्सपासून जे आहे ती 4 कॅलरीज जी आहे ऊर्जा आपल्याला मिळत असतं. असा हा डाऊट आहे. एवढा क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा करतो. ओके, त्यानंतर प्रोटीन्सवर सगळ्यात अवघड प्रश्न SIच्या परीक्षेला आला होता. ते एक पॉईंट आहे, ती लक्षात ठेवायचं किंवा आपल्याला दैनंदिन गरज किती असते असा काहीतरी प्रश्न होता. थोडंसं कन्फ्युजन आहे माझं, परंतु 0.8 ग्रॅम ही जे आहे त्याचं उत्तर आहे. मी पुढच्या वेळेस तुम्हाला त्याबद्दल सांगून देतो. ओके, त्यानंतर मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवीपासून होतो. तर ते प्लाझ्मोडियम या परजीवीपासून मलेरियाचा जो आजार आहे किंवा प्रादुर्भाव तो होत असतो. पुढे आहे गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होत असतो. मी आत्ताच विचारलं होतं की आयोडीन, खनिज द्रव्य, क्षार आणि त्यांच्यामुळे होणारे आजार, कमतरतेमुळे आणि अधिक्यामुळे होणारे आजार, हे परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जीवनसत्वाचं पण तसंच आहे. कर्बोदके आत्ताच सांगितलं मी, कार्बोहायड्रेट्स. ओके, इन्सुलिन मधुमेहशी संबंधित आहे. ओके, इन्सुलिन कुठे निर्मिती होतं हे ते ह्युमन अॅनाटॉमीशी संबंधित प्रश्न आला. पुढे आहे टॅमिफ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात. तर ते स्वाईन फ्लू या आजारावर वापरलं जातं. मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते. तर गुणसूत्रांची संख्या जी आहे, संख्या विचारलेले 46, परंतु जोड्या किती असतात असा जर प्रश्न आला तर ते 23 × 2 = 26. आता हा टॉपिक गुणसूत्र असा जरी शब्द असला तरी आता ह्याच्यातून 2 पॉईंट कव्हर होतात. एक, प्रश्नावरून पेशी रचना अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अनुवंशिकता, हेरिडिटी, हे 2 टॉपिक कव्हर करायचे आहेत. त्यामध्ये जे काही एक्स आहे आणि XY आहे, जे XX असतात ते फिमेलमध्ये असतात आणि XY जे असतात ते मेलमध्ये असतात. ओके, आणि ज्यावेळेस XXचं संमेलन होत असतं लैंगिक संबंधामध्ये त्यावेळेस फिमेलचा जन्म होत असतो आणि ज्यावेळेस XY एकत्र येत असते, दोघांचं संमेलन होत असतं, त्यावेळेस मेल जो मुलगा आहे तो जन्माला येत असतो. आणि मुलगा किंवा मुलगी व्हायला जबाबदार कोण आहे तर त्यासाठी पुरुष असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके,
पुढे आहे जागतिक लोकसंख्या दिन कोणता दिवस साजरा केला जातो, तर 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. बरं, लोकसंख्याबद्दल एवढंच नाही तर लोकसंख्यामध्ये खूप आले. भारताची लोकसंख्या अभ्यास करायची आहे, महाराष्ट्राची सेन्सेस, महाराष्ट्राची आकडेवारी, त्यानंतर विशेष आपण आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला काय, स्त्री सेक्स रेशिओ जो आहे तो प्रत्येक जिल्ह्याचा जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि भारताचा विचार केला तर फर्स्ट 5 स्टेट्स, फर्स्ट 5 आणि लास्ट 5. ओके, मग त्याच्यामध्ये तुम्ही स्टेट पण लक्षात ठेवायचं आहे आणि डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्राच्या संदर्भात डिस्ट्रिक्ट पण लक्षात ठेवायचे. ओके, ते आरोग्य विभाग तांत्रिक डायरी नवीन जे आहे त्याच्यामध्ये सविस्तर दिले, काही टेन्शन घ्यायचं गरज नाही. पुढे आजार असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळे करणे म्हणजे काय. ओके, अलगीकरण. आता हा प्रश्न स्टॅटिक जीके म्हणजे व्याख्या जो आहे, स्टॅटिक जीके किंवा सांख्यिकी, स्टॅटिक न्यूमेरिकल्समध्ये धरा आणि व्याख्या, आरोग्याशी निगडीत व्याख्या जी आहे ते करायचं आहे, हे आम्ही अगोदर सांगितलं होतं. तर हा त्यामधील टॉपिक आहे. ओके, लसीकरणचा अर्थ काय, विलगीकरणचा अर्थ काय, आणि हा प्रश्न यावेळेस विचारला 2021ला, कारण 14 दिवस कोविड पेशंट जर आला तर त्याला 14 दिवस अलगीकरणामध्ये ठेवलं जात होतं. त्यामुळे ही डेफिनेशन खूप चर्चेत होती. कोविशिल्ड लसीच्या 2 डोसमधील अंतर किती दिवस, तर तत्कालीन प्रश्नाचं उत्तर ते 28 दिवस होतं. आता हा करंट अफेअर्सशी निगडीत प्रश्न आहे जो कोविड-19च्या काळात कोविडच्या आजाराशी निगडीत होता. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केलं जातं, तर लहान मेंदू जो आहे तो हा कार्य करत असतं. तर बघा, एकूण किती प्रश्न होते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, तर एकूण 45 प्रश्न हे विचारले होते. अभ्यासक्रमाला 40च विचारणार होते, परंतु जी के प्लस तांत्रिकचा विचार केला तर 45 प्रश्न हे आलेले आहेत. आणि कोणत्या टॉपिकमधून आणि कसे आले आहेत हे सर्व तुम्ही पाहिलेलं आहे. तर अभ्यास काय करावं हे महत्त्वपूर्ण आहे, कसा करायला पाहिजे हे देखील महत्त्वपूर्ण आहे. केवळ वाचन करणं ह्याला अर्थ नाही. म्हणून आपण जे मेंटरशिप प्रोग्राममध्ये कव्हर करतो PYQ आणि MCQ, ह्यातलं महत्त्व आहे. कारण तुम्ही साधारणपणे अभ्यास करून यश मिळवताच, किती म्हणजे यश मिळवता म्हणजे तुमचा स्कोअर वाढतो, परंतु यश मिळवणं म्हणजे आपल्याला पगार चालू होणं, ही गोष्ट ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याच्या निगडीत आहे. ओके, पगार जोपर्यंत येत नाही तुम्हाला तोपर्यंत तुम्ही यशस्वी नाही. तुम्ही किती बी अभ्यास करा, आमच्यासारखे किती बी लेक्चर घ्या, परंतु पगार जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत स्पर्धा परीक्षेत तुम्ही यशस्वी आहे असा होत नाही. अर्थात जीवनात तेवढंच नोकरी म्हणजे यश नाही हे देखील आहे, परंतु आपण सर्कमस्टान्सेसचा विचार करून डेफिनेशन ह्या करत आहोत. ओके, मग अशा गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. तर मग बघा, एवढं जे काही असेल तर काही शंका असतील, काही वाटलं तर हा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्याच्यावर व्हॉट्सअप तुम्ही करा आणि हा नंबर असूच द्या. हा नंबर टर्निंग पॉईंट्स नावानं सेव्ह करा आणि नोकरी लागेपर्यंत तुम्हाला मदत करणारा हा एकमेव प्लॅटफॉर्म पर्सनली तो असेल. व्हॉट्सअप स्टेटसच्या मार्फत अचूक दिशा दाखवायचं काम देखील यामार्फत केलं जातं. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि पुढे जाण्याच्या अगोदर 2017ची सार्वजनिक आरोग्य विभागाची जी काही PYQ आहेत ते देखील आपण हे घेणार आहोत. तर व्हिडिओला तर नक्की शेअर करा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.